जय हिंद विद्यार्थी मित्र हो, आपण संधीचे स्वर संधी आणि व्यंजन संधी हे दोन प्रकार संपवले। आजच्या क्लासमध्ये आपण विसर्ग संधी हे प्रकार पाहत आहे। त्याच्या आधी स्वर संधी आणि व्यंजन संधी तुमच्या पाठ असणे खूप आवश्यक आहे। जर ते पाठ नसेल तर याच्या आधीचे जे व्हिडिओ सिक्वलनं तुम्हाला दिसतील ते तुम्ही पाहून घ्या। बरोबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही मागे जाऊन पाहून घ्या। आज आपण कोणती संधी पाहून राहिलो मग? कोणती संधी? आता मला सांगा, विसर्ग संधी आपण पाहून राहिलो। विसर्ग संधी म्हणजे बघा, इथून हे दोन टिंबच बाहेर पडून राहिले आहे की नाही? हे दोन टिंब बाहेर पडणे म्हणजे याला काय म्हणायचा? बोलत चला। याच्या पुढे काय आहे? ब काय य, ब काय य। मला सांगा, आपण स्वर संधीचा फॉर्म्युला पाहिला होता। स्वर प्लस स्वर म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर म्हणजे, आणि विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर म्हणजे। मग विसर्ग संधीचा फॉर्म्युला काय आहे बरं? विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर म्हणजे कोणती संधी? आता इथं बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय बाहेर आला आपला? काय बाहेर आला? विसर्गाच्या पुढे काय आला? म्हणजे आपली कोणती संधी तयार झाली? आतापर्यंत आपण समोर जात होतो, पण विसर्ग संधीमध्ये आपण मागे यायचं। कुठे यायचं? आता मागे कसं यायचं बघा, हे दोन टिंब आहे ना, याच्या मागे या। मागे आलं तर कोण भेटते? प। पण हा प पाय मोडलेला आहे का? मग हा प पाय मोडलेला नाही, म्हणजे याच्यातून बाहेर कोण येते? कोण बाहेर येते? कोण बाहेर येते? म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ना, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण। चला सर्वजण बोला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गच्या मागे कधी कधी आय राहील, कधी कधी काय राहील? कधी कधी काय राहील? समजलं ना? आता डबल म्हणा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे असं जर आलं तर या विसर्गाचा ऊ तयार होतो। काय तयार होतो? विसर्गाचा काय तयार होतो? आणि हा ऊ जर अ मध्ये गेला तर त्याचा आपोआप ओ तयार होतो। काय तयार होतो? ओ म्हणजे काय असे? एक कानांवरून मात्रा, एक काना एक वरून, आणि तुमची संधी काय तयार होते? काय तयार होते? काय तयार होते? बस आता माझ्यासोबत इथपर्यंत म्हणा, नियम संपला। चला घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय होतो? अ मध्ये जाऊन काय होतो? अ मध्ये जाऊन काय होतो? सांगा, संधी काय होते? म्हणू। चला आता रपराव, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय होतो? अ मध्ये जाऊन काय होतो? सांगा, संधी काय होते? कोणतं मंडळ? नभो। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय तयार होतो? अ मध्ये जाऊन काय होतो? सांगा, संधी काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय तयार होतो? अ मध्ये जाऊन काय तयार होतो? सांगा, संधी काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय तयार होतो? आणि अ मध्ये जाऊन काय तयार होतो? सांगा, संधी काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय तयार होतो? आणि अ मध्ये जाऊन काय तयार होतो? सांगा, संधी काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय तयार होतो? अ मध्ये जाऊन काय तयार होतो? सांगा, संधी काय होते? नमो। यालाच म्हणतात विसर्ग उकार संधी। कोणती संधी? ऊ तयार झाला म्हणून। चला एकदा रिव्हिजन, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय तयार होतो? अ मध्ये जाऊन काय तयार होतो? आणि जी संधी होते तिला कोणती संधी म्हणतात? किंतु परंतु बाकी काही? ओके, पाठ होईल, स्क्रीनशॉट काढून घ्या। काढला? चला पुढे, पुढचे तेच नियम आहेत। हे नियम तुम्हाला होमवर्कला देऊन देतो, स्क्रीनशॉट काढून घ्या। काढला? चला पुढे। आता पुढचा नियम, आता हा नियम बघा, पाहता घ्या। आता पहिल्या शब्दातील
काही अडचण? विसर्गच्या मागे आहे का? आहे का? अ किंवा आहे का? उ आहे, इथं ई आहे, अजून काही यन. पण तुम्हाला म्हणायचं काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग, विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज. काय म्हणायचं इथं? असं पुस्तक आहे, आपण खेरीजच म्हणू त्याला. अ किंवा आ खेरीज म्हणजे अ किंवा आ नाही आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे कोणताही स्वर असेल, कोणताही काय असेल, त्यावेळेस या विसर्गाचा र तयार होतो. काय तयार होतो? र लिहिण्याच्या पद्धती किती? र लिहिण्याच्या पद्धती 4 माहिती आहे ना तुम्हाला. मग आता जर आपला र तयार झाला या विसर्गाचा, तर आपली संधी काय होईल? धनुर. पहा आपण र दिला बरं याच्यात. हा काही अडचण? म्हणसाल माझ्यासोबत? चल. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे कोणताही विसर्गाचा काय तयार होतो? सांगा संधी काय तयार होते? अरे बोला ना रे. काय तयार होते? चला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा र तयार होतो. सांगा संधी काय होते? कोणती? आधार. निराधार. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा र तयार होतो. सांगा संधी काय होते? आशीर. अशा पद्धतीनं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे आणि संधी काय होते? निरुद्योग. काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय तयार होतो? संधी काय होते? दुरात्मा. बोलत चाला ना रे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे आणि संधी काय होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्गाच्या मागे आणि संधी होते. काय होते? मग आता र तयार होतो, म्हणून याला काय म्हणायचं? र संधी. कोणती संधी? म्हणजे विसर्ग, उकार संधी, विसर्ग. आता जे बाकीचे नियम आहेत, मी यूट्यूबच्या मुलांना सांगतो, हे लर्निंग वाले नियम आहेत, हे पाठांतरावाले नियम आहेत. याच्यानंतर तुम्हाला संधीचे पुढचे पण नियम भेटेल, ते पुढच्या भागात.